सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते एकदम सिंपल्स क्वेश्चन्स आहेत। जर जे आन्सर येत असतील तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि आपण एक नवीन यूट्यूब चॅनल खोलला आहे, त्याची लिंकही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला खाली आपला यूट्यूब चॅनल भेटून जाईल, तिथे जाऊन तुम्ही सबस्क्राइब करून घ्या। त्याच्यावर मी जे काही यूट्यूबच्या टिप्स असतो त्या टिप्स देत असतो। तर आजचा व्हिडिओ कसा वाटतोय तोही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा, आणि तुमचा जो काही स्कोर येतो तो सर्वांनी कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सर्वांनी सबस्क्राइब करून घ्या। तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, पांढऱ्या पेशी वाढवण्यासाठी कोणते फळ खावे? उत्तर पांढऱ्या पेशी वाढवण्यासाठी किवी फळ खावे याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, गरम पाणी पिल्यास कोणता आजार बरा होतो? याचं उत्तर आहे गरम पाणी पिल्यास मूळव्याध आजार बरा होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 3 आहे, रोज सकाळी मिठाचे पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो? अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, आणि तुमचा जो काही स्कोर येतो तोही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। याचं उत्तर आहे रोज सकाळी मिठाचे पाणी पिल्यास थकवा आजार बरा होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, मानवाच्या रक्तात कोणते खनिजे सापडते? तर याचं उत्तर मानवाच्या रक्तात लोह खनिजे सापडते, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 5 आहे, कोणत्या देशात सर्वात जास्त मंदिर आहेत? तर याचं उत्तर इंडोनेशिया देशात सर्वात जास्त मंदिर आहेत, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 6 आहे, कोणते झाड कीटकांना खाऊन टाकते? तर याचं उत्तर घाटपणी झाड कीटकांना खाऊन टाकते, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 7 आहे, म्हशीच्या दुधाची चरबीची सरासरी टक्केवारी किती असते? अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, सबस्क्राइब करणं एकदम फ्री असतं। तर याचं उत्तर म्हशीच्या दुधाची चरबीची सरासरी टक्केवारी ही 7.2% असते, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, दोडका खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? तर याचं उत्तर दोडका खाल्ल्याने पित्त आजार बरा होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, कोणत्या जीवाचे रक्त हिरव्या रंगाचे असते? तर याचं उत्तर आहे सरडा जीवाचे रक्त हिरव्या रंगाचे असते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, कोणत्या राज्यातील लोक कुत्र्याचे मांस खातात? याचं उत्तर नागालँड राज्यातील लोक कुत्र्याचे मांस खातात, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, कोणत्या आजाराने डोक्यावरचे केस पूर्ण कापली जातात? तर याचं उत्तर कॅन्सर आजाराने डोक्यावरचे केस पूर्ण कापले जातात, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 12 आहे, कोणत्या देशातील लोक अजिबात मोबाईल वापरत नाही? तर याचं उत्तर नॉर्वे देशातील लोक अजिबात मोबाईल वापरत नाहीत, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 13 आहे, कोणते फळ खाल्ल्याने केस गळणी पूर्ण बंद होते? अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, आणि तुमचा जो काही स्कोर येतो तोही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर याचं उत्तर पपई फळ खाल्ल्याने केस गळणी पूर्ण बंद होते, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। जो आपला 14वा जो क्वेश्चन आहे तो आहे, कडुलिंबाने दात घासल्यास कोणता रोग बरा होतो? याचं उत्तर कडुलिंबाने दात घासल्यास साखर रोग बरा होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। जो आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, सुवर्ण मंदिर कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे, आणि तुमचा जो काय स्कोर येतो तोही कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि आपण एक नवीन यूट्यूब चॅनल खोललेला आहे, त्याची लिंक खाली दिली आहे, सर्वांनी प्लीज जाऊन सबस्क्राइब करून घ्या। त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवरून तुम्ही व्हिजिट करू शकता त्या चॅनलला।
तेथे मी यूट्यूबच्या न्यू टिप्स देत असतो. तर चला भेटू आपण उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओ.